आमचे गुरुवर्य स्वामीजी असं सांगतात, कीर्तनात माणसानं स्वतःचं मत मांडू नये. स्वतःचं मत बायको पुढं जाऊन मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. बरोबर आहे. आपल्या मताला फारशी किंमत नाही. परमार्थामध्ये वेदाच्या मताला किंमत आहे, पुराणाच्या मताला किंमत आहे, शास्त्राच्या मताला किंमत आहे. म्हणून महाराज म्हणले हे माझं मत नाही. पुसा म्हणजे विचारा. ज्ञानदेव पुसे निवृत्तीची चाड, गगनाहुनी वाढ. हा, हे पुसे म्हणजे विचारा. माझं मत नाही, वेदाचं पुराणाचं शास्त्राचं मत आहे. पहावे पुराणे विचारून. मग महाराज म्हणले आम्हाला त्याचे पोवाडे गाता येत नाही. आता आम्हाला कैलास महाराजासारखं, श्रीकांत महाराजासारखं, पावडे महाराजासारखं गाता येत नाही बा. ज्याचे गरजता पोवाडे, असे पोवाडे आम्हाला गाता येत नाही. मग आम्ही काय करावं? महाराज म्हणले तुम्ही एक काम करा. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. तुम्ही त्याच्या नामाचं चिंतन करा ना. गाता येईल तेने गावे आणि येर हरी हरी म्हणावे. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणू शकता ना. त्या रामकृष्ण हरी म्हणण्यात काय मिळतं? भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग देण्याची ताकद बी देवाच्या नावात आहे. आता एवढी हळ गळ्यात पडणं हा काय झाला? भोग झाला. अहो एवढी हळ आपल्या गळ्यामध्ये पडणं हा काय झाला? भोग आहे ना. पण हा भोगही देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. एवढे लोक बँड वाजवत आपल्याला इथपर्यंत घेऊन आले. मग हे काय? हा भोगच आहे. हा भोग आहे ना. बरोबर आहे. एवढे फटाकडे आपण आल्यानंतर लोकांनी वाजवले. मग हे काय झाला? भोग झाला. पण हा भोगही देण्याची ताकद देवाच्या नावात आहे. इथं भजन करत नसतो कोणी एवढे हार घातले असते का? अरे हार घालून घेण्यासाठी लोक कोटीचे खर्च करतात, तरी हार पडत नाहीत गळ्यात. कळलं माझं बोल ना. आणि स्वतः आता गेलो मी तिथं देगलूरला आणि घेतला 1000चा हारण घातला गळ्यात. फायदा आहे का त्याचा? बोला. यांनी 50 रुपयाचा घालू द्या, तो 10,000पेक्षा मोठा आहे. आणि आपण आपला घेऊन फायदा आहे. यांनी 50 रुपयाचा जरी घातला तो 10,000पेक्षा त्याची किंमत जास्त आहे. आता हा हार जरी छोटा असेल तर माणसं किती लांबून आली. हैदराबाद का जवळ आहे? बोला. एवढ्या लांबून येऊन जर लोक आपला सन्मान करत असतील तर हा झाला भोग. पण हा भोग देण्याची ताकद देवाच्या नावात. आणि महाराज म्हणले भोगही मिळतो आणि नंतर मोक्षही मिळतो. बरोबर आहे ना. भोगही मिळतं आणि मोक्षही मिळतं. आता 40-40, 50-50, 30-30 लाखाच्या गाड्या कीर्तनाला यायला आहेत. बरोबर आहे. तर आपलं जुनं गाव आहे म्हणून मोकळं बोलू. कीर्तनाला येण्यासाठी तुम्हाला गाड्या जर एवढ्या महागाच्या असतील तर ह्या गाड्या तुमच्यासाठी काय झाला? भोग झाला. तुम्हाला इथं येण्यासाठी हा भोगच आहे ना समजा. बरोबर आहे. पण तो कशाने मिळतो? तो त्याच्या नामानच मिळत असतो. हे मी सांगत नाही. ध्रुव बाळाला 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा आशीर्वाद देवानं दिला होता. 36,000 वर्षापर्यंत राज्य कर. चिंतनाची ताकद. आणि राजवैभव भोगण्याचा कंटाळ आल्यावर मला आवाज दे, मी तुला घ्यायला येईल. आढळपदी बाळ वैसवीला. भोगही देण्याची ताकद देवाच्या नामात आहे. आणि महाराज म्हणले मोक्ष देण्याची ताकद सुद्धा त्याच्या नामात आहे. आता लोक म्हणतात महाराज लोकांकडे एवढे पैसे, हे सगळं कसं काय असतं बाबा? आता तुम्ही पैशाच्या मागे पळता समजा. बरोबर आहे. तुम्ही पैशाच्या मागे पळतो आणि ती लक्ष्मी कुणाच्या मागे पळते? नारायणाच्या. बरोबर आहे. लक्ष्मी नारायणाच्या मागन तुम्ही लक्ष्मीच्या माग. आणि आम्ही नारायणाचं भजन करतो. मालकच आमच्या ताब्यात असल्यावर माझं बोलणं कळते का तुम्हाला? मालकच आमच्या ताब्यात आहे, मालकच आमचं ऐकणार आहे, ती लक्ष्मी कुठं जाणार आहे? बोला. माय लक्ष्मीचे हाती तिशी यावे. मग काय ताण घेण्याचं काम आहे का? मुक्ती दाशीन भोगई दाशी. बायको तहसीलदार असावीन, वाळूचं टिपर असावं. आता कळलं का तुम्हाला? हा, बायको तहसीलदार असावीन, वाळूचं टिपर असावं. काय ताण घ्यायचं काम आहे महाराज? किती भावान आणा ना. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. हे देण्याची ताकद देवाच्या नामात आहे. कोणी म्हणाल आम्हाला भोगही नको आणि मोक्षही नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. महाराज म्हणले वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचं असेल तर त्याचं नाम घ्या. त्याचं नाम घेतल्यानंतर दुर्लभ असणारं वैकुंठ तुम्हाला सहज आणि सुलभ मिळतं. तो हा पंढरीचा राणा. उसा 6-18 जना असा अभंगाचा माझ्या बुद्धीप्रमाणे सरळ सरळ अर्थ आहे. सज्जनो,
या अभंगामध्ये देवाच्या नाम सामर्थ्यात काय ताकद हे ही सांगितलेली आहे. नरदेहाचा जर विचार केला तर नरदेहात तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पन्हैया, नर का कशु नाही होत. एखादं जनावर जर मेलं तर त्याचा कोणताच अवयव निरुपयोगी होत नाही, पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. महाराज म्हणले याला जर जाळून टाकलं तर याची राख होते, याला पुरून टाकलं तर किडे खातात, आणि याला रस्त्यावर फेकलं तर प्राण्यांनी खाऊन याचे विष्ठा तयार होते. फार तर कैलास महाराज शरीराची माती होत असते. शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची होय माती. याच्यापेक्षा शरीराचं दुसरं काय होणार आहे? काही होत नाही महाराज, लक्ष द्या माझ्याकडे. शरीराचं दुसरं काहीही होणार नाही. शरीराची माती होत असते, नाहीतर त्याची राख होत असते, नाहीतर त्याला किडे खातात, नाहीतर त्याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा काय ताकद येणार देहात? बोला. अहो काहीच ताकद नाही ना. हे बघा, गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. गरीबाची स्मशानभूमी वेगळी, श्रीमंताची वेगळी. हा 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 बोला 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 बोला. आता मी भारतभर फिरलो, विदेशातही जाऊन आलो, मला VVIP स्मशानभूमी पाहायला मिळाली नाही. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला? VIP जी गोष्ट आहे ना, मला सगळीकडे पाहायला मिळते. हॉटेल VIP, सिटिंग VIP, कपडे VIP, सगळं VIP, पण स्मशानभूमी अजून VIP पाहायला नाही मिळाली. गरीबाची स्मशानभूमी तीच आहे आणि श्रीमंताची स्मशानभूमी सुद्धा तीच आहे. ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. महाराज म्हणले तिथं गरीबाची आणि श्रीमंताची काही वेगळी व्यवस्था केलेली नाही. काय होणार आहे? जे गरीबाचं झालं ते श्रीमंताचं होणार आहे, आणि जे श्रीमंताचं झालं ते गरीबाचं होणार आहे. ज्यानं काजू बदाम खाल्ले त्याची बी राखच होणार आहे, आणि ज्यानं ठेसा खाल्ला त्याची बी काय. काजू बदाम खाणाराचं दुसरं काही थोडंच होणार आहे, मातीच होणार आहे. काय ताकद आहे नरदेहामध्ये? या शरीरामध्ये काही सामर्थ्य नाही. महाराज म्हणले शरीरासारखं अमंगल आणि अपवित्र नाही. अपवित्र शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे फार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. महाराज म्हणले दुर्गंधी भरलेली याच्यात आहे का? 2 दिवस आंघोळ करू नका. माणूस माणसाजवळ बसत नाही. लोक म्हणतात लय नामवंत येतो महाराज, तुम्ही पण लांबून बोला ना, वास यायला आहे तोंडाचा. माझं बोलणं कळतंय का तुम्हाला? थोडा आवाज द्या दाजी. दाजी आवाज न कमी करू. हा लक्ष द्या माझ्याकडे, बरोबर आहे ना? महाराज लक्षात ठेवा, 2 दिवस 1 दिवस दात घासू नका हो. आपल्या 10 हात लांबून बोलतात माणसं, एवढा वास येतो या तोंडाचा. तुम्ही गायीच्या वासराजवळ जा, लोक त्याचं तोंड धरतात आणि गालाला लावतात. देवाने एकदाच ब्रश करून पाठवलं त्यांना, बरोबर आहे? गाईला कधीच आंघोळ नाही, कधी जाऊन बघा, फ्रेश आहे ते, बरोबर आहे? आपल्यापेक्षा स्वच्छ शरीर त्या प्राण्यांचं आहे. एवढं अमंगळ अपवित्र शरीर आहे हे नरदेह आहे, बरोबर आहे ना? महाराज म्हणले
हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा वरी चर्म घातली रे कुर्मी कीटकाचा सांदा रव रव दुर्गंधी रे आमंगळतीचा बांधा स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा हरिये दे मना मलमूत्रानं बनलेला आहे नाशिवंत देह आहे लक्ष देऊ नाही का बरं का परिये दे मदा लसा सोहम जो जो रे बाळा काय ताकद आहे याच्यात काही ताकद नाही महाराज काही ताकद नाही शरीरासारखं अमंगळ अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही पण या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट कर्माकडे नेलं ना तर याच्यासारखं उत्तम देवची मनती ते होती तरी का नजरा होती तरी का शरीराला फार लक्ष देऊन कीर्तन आहे का या अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही देवाच्या नामचिंतनाकडे नेलं शरीर उत्तम चांगले चांगले शरीर सुखाचे गोसुले शरीरे साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म काही माणसं म्हणतील महाराज काय डबल ढोलकी हो तुम्ही काही सेकंदापूर्वी मिनिटापूर्वी आम्हाला म्हणले की शरीरासारखं अमंगळ दुसरं काही नाही आणि काही मिनिटाला बदलता स्टेटमेंट तुमचं की म्हणतात शरीरासारखं उत्तमन चांगलं काही नाही तुमची डबल इंजिनची गाडी आहे का माळेगावला बी जाती आणि ईश्वरपूरला बी येते नाही कळलं का तुम्हाला काही डबल इंजिनच्या गाड्या असतात ना कीर्तनाला बी असतात आणि तमाशाकडे बी जातात मग असं काय आहे का तुमचं महाराज म्हणले नाही शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याच्यावर मी ठाम आहे बाळा देवीदास महाराज शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे याच्यावर मी ठाम आहे पण शरीर उत्तम आहे चांगलं आहे याच्यावर पण मी ठाम आहे शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजनाविना राहिलं तर आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर हरिपाठ कीर्ती मुखे Swami
हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा बोलत चला पवित्र सोहळी एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित पवित्र तो देह वाणी वाणी म्हणजे ही नाही वाणी म्हणजे तोंड पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ ज्यानं सर्व काळ अच्युताचं चिंतन केलं त्याचा देह पवित्र आहे लक्षात ठेवा बरं का त्याचा देह पवित्र आहे महाराज म्हणले अमंगळ अपवित्र शरीराला जर तुम्ही भगवंताच्या नामचिंतनाकडे नेलं तर मग होतं काय आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी महाराज म्हणले या जीवनाचा आनंद सुगंधासारखा दरवळत राहतो बरोबर आहे ना त्याला विशिष्ट एखाद्या चिंतनाकडे नेलं की त्याच्यासारखं पवित्र त्या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही एवढंच सामर्थ्य या नरदेहामध्ये बाकी काही सामर्थ्य नाही बरं का तू म्हणसा नरदेहात एक वेगळेपण काय नरदेहात आल्यावर भजन करता येतं एवढेच वेगळं पण आहे कोणी म्हणाल मी बंगला बांधला ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते कोणी म्हणाल मला मुलगा झाला तुला वर्षात एक झालं कुत्रील एका टायमाला 6 होता कलर बदलून क्वांटिटी व्हरायटी दोन्ही बी गोष्टी बरोबर आहे ना त्याच्यात वेगळे पण काय कुत्र्याला भूक लागते माणसाला भूक लागते कुत्र्याला भूक लागली की कुत्रं मालका पुढं जाऊन गोंडा घोळतं माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढं फारसा फरक नाही आहार निद्रा भय मैथून सर्व योनी हे सगळ्या योनीमध्ये आहे पण महाराज म्हणले याच देही गडे देवाचे भजन आणि हे ज्ञान भजन इकडे आहे एवढं वेगळे पण याच्यात आहे बाकी काही वेगळे पण याच्यात नाही कोणतीच ताकद नाही भजन केलं तर ताकद आहे नाही तर कोणती ताकद या नरदेहात नाही महाराज बाकी काय ताकद आहे सांगा माशी पंख पाकडी तर हे सरे माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो तेवढा वेळ माणसाला जायला लागत नाही महाराज म्हणजे तेवढा सुद्धा वेळ माणसाला मरायला लागत नाही आयुष्य मोजावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराच्या जायाचे शरीर जाईल क्षणात म्हणलंय मिनिटात नाही जायाचे शरीर जाईल क्षणात आणि सगळीकडे क्षणच या मिनिटाचा विषयच नाही क्षणभंगूर नाही भरवसा वारे सावध तोडा माया आशा काही नचले मग गळा पडेल पुढे हुशार थोरा आहे राम राम स्मरा आधी लावो करा गाठ घाला मुळ गडी गडी
म्हणताना कैलासराव कोणाकडे हात करत जाऊ नका. घडी घडी काळ वाट याची हा हा राग येईल एखाद्याला. आपला आपल्याकडे करायचा. घडी घडी काळ. तुम्ही बोट फिरू लागली ती घाबरू लागली ना खालचे. नेमकं कोणाला म्हणाले बॉय आहे का नाही. घडी घडी काळ वाट याची पाय. अजून किती आहे अवकाश. सज धज के जब मौत की सैजादी आएगी ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की सैजादी आएगी ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. महाराज म्हणजे एकदा त्याचं बोलावून आलं. देह जाईल देह जाईल टाळ्या तेवढ्या राहणारे वाजून घ्या. हा महाराज म्हणले देहा पाचाचा आणेला उसना शेकी ज्याचा द्याला नेला. माया हो तुम्ही जर लग्नाला चालल्या तर एखाद्या बाईचे दागिने उसने घेत. तुमच्या इकडे आहे का प्रथाई आहे का नाही. एखाद्या बाईचा आपण दागिना घेतो ना नाही कसं म्हणता असतं सगळीकडेच बरोबर आहे ना. आता मला माहिती आहे मी खेड्यातच राहणार होतो आहे की नाही. त्या बाया लग्नाला चाललं की विचारतात तुम्ही येणार आहेत का हो लग्नाला. ती बाई म्हणते नाही आम्ही नाही येणार. मग तुमचा ते दागिना देता का मला. मग बघा ती दागिना घेते शेजारणीचा आणि तो घालून लग्नात जाते. मला निंदा नाही करायची मला उदाहरण सांगायचं. आणि लग्नात गेल्याच्या नंतर बघा लग्न लावून आली का दरवाजातच पिशवी ठेवते आणि नवऱ्याला म्हणते हो तुम्ही कुलूप उघडा मी आले 2 मिनिटात. नवरा म्हणतो अरे कुलूप उघड पाय धुई कुठं चालली एवढ्या गडबडीनं. अहो तुम्ही मुके मारा. अजित म्हणजे बरं तुम्ही जरा थांबा मला काम आहे थोडं. आणि मग जाती आणि त्या बाईचा दागिना तिला वापस करते परत करते चिमटा करते. बरोबर दिलं बरं का आठवण ठेवा. महाराज म्हणले बघा शेखी ज्याचा त्याला देणे लागे. पाचाचा उसना आणले नाही. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश आणि मेल्यावर माणूस या पंचतत्वातच विलीन होत असता. लक्षात ठेवा शेवटी ज्याचा त्याला देवा लागणार. जो आलेला आहे तो जाणार आहे. काय ताकद आहे या नरद्यामध्ये. म्हणून महाराज म्हणले आता जागा रे भाई नो जागा. आता जागा रे भाई नो जागा.
रे भायेनो जागा. जाग व्हा, एक पाहत असा एकाची दहने. सावध म्हणजे जाग. सावध व्हा, पुढे धोक्याचे वळण आहे. सावध व्हा. महाराज म्हणले जाग व्हा, आणि जाग होऊन काय करा. उठा जागे व्हा रे आता, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणे ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. जाग व्हा, जगजोगी जगजोगी, जागे जागे बोलती. महाराज म्हणले जागता जगदेव राखा काही. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, महाराज म्हणले आजा मेला पंजा. पंजा मेला आणि पंजाबी मेला. आजा मेला पंजा मेला. पंजा म्हणजे आपल्या बापाचा आज्याचा बाप बरं, नाही दुसरीकडे नेऊ नका तुम्ही त्याला. आजा मेला पंजा मेला. बाप मसना गेला किंवा नेला. देखत देखत ना तो पंतो, तो ही तैसा झाला. उठा उठा जागा, जाग व्हा, पाठी भयाले मोठे. पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठे. आणि मरणाची भीती वाटली की माणूस कुठं पळणार आहे. चला बोला, मृत्यूपासून पळता येत नाही. पळता मृत्यूची भीती सर्वांना आहे. हे बघा, सरपंच होऊन गावावर विजय मिळवता येईल, आमदार होऊन तालुक्यावर विजय मिळवता येईल, खासदार होऊन जिल्ह्यावर विजय मिळवता येईल, मुख्यमंत्री होऊन महाराष्ट्रावर विजय मिळवता येईल, पंतप्रधान होऊन देशावर विजय मिळवता येईल. पण पंतप्रधानाला सुद्धा मृत्यूवर विजय मिळवता येत नाही. म्हणून बांगलादेशच्या पंतप्रधानाला बांगलादेश सोडून पळून भारतात यावं लागलं. हे काही फार पुराणातलं नाही, या 2-4 महिन्यातली घटना आहे. पंतप्रधानाला सुद्धा मरणाची भीती आहे ना. मरणाची भीती नाही असा माणूस आहे अजिबात नाही हो. मरणाची भीती सगळ्यांना आहे. म्हणून Z+ सुरक्षा सोबत ठेवावी. किती मोठा माणूस असू द्या, मरणाची भीती आहेच ना. मृत्यूची भीती नाही असा माणूस नाही. आणि मग मृत्यूची भीती वाटली की माणूस पाय धरतो पहिल्यांदा घरच्यांचे. मला दवाखान्यात न्या, मला दवाखान्यात न्या, मी मेलो नाही पाहिजे. मग दवाखान्यात नेलं की पाय धरतो डॉक्टरांचे. पैसा किती बी लागू द्या, मी लय योजना आणल्या. बरोबर आहे ना. मग पाय धरतो डॉक्टरांचे, पैसा किती लागू द्या डॉक्टर साहेब, पण मी मेलो नाही पाहिजे. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, तुम्हाला वाचवणं आमच्या हातात नाही. डॉक्टरच्या हातात जर वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तरी शिल्लक राहिले असते ना. बरोबर आहे ना. डॉक्टर तरी शिल्लक राहिले असते ना. मग डॉक्टर कडून नाही जमलं, घरच्यांकडून नाही जमलं, मग पाय धरतो एखाद्या महाराजाचे. बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई. बरोबर आहे ना. बाबा मेरा कल्याण. अरे काय का कल्याण करू बाबा. महाराज म्हणले गेले दिगंबर
वेड्या गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्र 88 33 कोटी देवता मर गए पड गए काल की फाशी. बरोबर आहे. महाराज म्हणले अरे मृत्यूची भीती घालवता येते का माणसाला? मृत्यूची भीती घालवता येत नाही. मग महाराज आता आम्हाला याची भीती घालवायची, मग काय करावं लागेल? तुम्हाला उदाहरण सांगतो. मरणाची भीती घालवायची असेल, काळाची भीती घालवायची असेल तर याच्या त्याच्या पाया पडू नका. तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, बरोबर आहे, तुम्ही एखाद्याच्या घरी गेले, समजा आता तुम्ही घरी गेले आमच्या शिवाजी पाटील बालाजी पाटलांच्या घरी गेले, उदाहरण घेऊ आपण फक्त. आणि त्यांच्या दारातलं कुत्र जर आपल्या अंगावर धावून आलं, त्यांच्या दारातलं कुत्र जर आपल्या अंगावर धावून आलं तर आपण त्याला हाड म्हणावं का? नाही, आपण त्याला हाड म्हणू नये, ते आणखी डबल न धावून येईल. मग त्याला दगड मारावा का? नाही, दगड मारलं तर चावल्याशिवाय राहणार नाही. हाड म्हणले तर डबल धावून येईल, दगड मारला तर चावा घेईल. अहो महाराज, मग त्या कुत्र्यापासून सुटायचं कसं? त्याला हाडही म्हणू नका आणि त्याला दगडही मारू नका. बालाजी पाटलाला आवाज द्या, बालाजी पाटील या तुमच्या कुत्र्याला आवरा. ते बालाजी पाटील म्हणतील, ऐ मोती टॉमी काय त्याचं नाव असेल, ऐ टॉमी इकडे, मोती चल इकडे इकडे, महाराज आहेत ते. असं म्हणलं तरी ते कुत्र त्या मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहत. ऐकतं बरं कुत्र. हा कुत्र ऐकतं, मी म्हणतोय ते खोटं नाही. मी एक व्हिडिओ पाहिला, मी एक रियालिटी बोलतोय. मी एक व्हिडिओ पाहिला महाराज. एक बाई असा भाकरीचा दुधाचा काला करून कुत्र्याच्या समोर मांडते. 2-3 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ आला होता तो. आणि ते कुत्र्या समोर मांडलं तर ते कुत्र खात नाही. मी दाखवेल तुम्हाला, माझ्या मोबाईल मध्ये आहे. ते कुत्र खात नाही. मग त्याची ती मालकीन म्हणते, हा वदनी कवळ राहिलंय का? मग ती म्हणती, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होता. नाम घेता फुगाची जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. असा श्लोक म्हणलं की ते कुत्र मग खायला सुरुवात करतं. आणि हे कुत्र, हा बरोबर आहे ना, बुंदी वाढ आहे उशीर, 2-2 खडे टाकणं चालूच, बरोबर आहे ना. एखादा म्हणतो अरे वाढायचं राहिलं ना, खायला थोडं चव पाहायला म्हणतो. हा मग ते कुत्र, ते मालक म्हणतात बालाजी पाटील, ए टॉमी चल इकडे. महाराज येते आपल्या इथे दरवर्षी येतात, चल इकडे. आणि मग ते कुत्र गोंडा गोळत जातं, मालकाच्या पायाजवळ उभं राहत. माझं उदाहरण लक्ष द्या बरं का. मालकाच्या पायाजवळ जाऊन उभं राहत. मग महाराज गेटवरच असतात आणि कुत्र मालकाजवळ उभं राहत. मग ते महाराजाला ते पाटील म्हणतात, महाराज सानप महाराज या आता. मग ते सानप महाराज म्हणतात, अहो पाटील कुत्र तुमचं. पाटील तेव्हा काय म्हणतात ऐका, अहो आता टेन्शन घेऊ नका महाराज, त्याचा मालक इथं उभा असताना त्याची हिंमत आहे का तुमच्यावर भुंकण्याची? माझा मुद्दा संपला. मालक उभा असताना त्याची हिंमत नाही तुमच्यावर चाल करण्याची. ऐका, कुत्र्याला दगड मारायचं काम नाही, हाडबी म्हणायचं काम नाही. त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा, आपलं काम होऊन जाईल. तसा हा काळ ज्याच्या कामाला आहे, तुम्ही काळाच्या कशाला पाया पडता? मारा हाक देवा भय अट्टहासे, जव काळ असे दुरी ठेला. बरवे झाली आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचो
ज्याचे गरजता टाळ्या वाजवा. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. गोल्डन बाबा बरोबर आहे ना. वा वा. खूप प्रेम आहे त्यांचं माझ्यावर. पंचाळ महाराज गोड आवाज आहे आणि फार गरीब माणूस. पैशान खूप गरीब आहे पण मनान फार श्रीमंत. ही मनाची श्रीमंती लागते बरं. आणि हे स्वतः बनवलेले, हे विकत नाही आणले. बरोबर आहे ना. मी ते ओळखतो. हे त्यांनी बनवलंय स्वतः आणि बनवून आणले. त्या दिवशी तर चॉकलेटचा हार आणला होता, ते बी स्वतः बनवला होता. छान कला आहे त्यांची. दरवाजे वगैरे बनवतात ते, खिडक्या वगैरे. अतिशय साधा आहे पण गोड माणूस आहे. विठाला विठाला. महाराज म्हणले ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. मग तुम्ही काय करा, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गा. त्याच्या नामाचे पोवाडे गायले की तुम्हाला काळाच्या पाया पडायची गरज नाही, तो काळ तुमच्या पाया पडेल. अजून सोपं सांगू, तुम्ही पंचायत समितीमध्ये गेले आणि एखादा अधिकारी जर तुमचं काम करत नसला तर तुम्ही त्याला भांडत बसू नका. मग तुमच्या आमदाराला फोन लावा आणि त्या साहेबाच्या कानाला फोन लावा. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? तुमच्या आमदाराला फोन करा आणि त्या साहेबाच्या कानाला फोन लावा आणि म्हणा साहेब काय म्हणतात ते पाय. मग ते साहेब म्हणतात माझा कार्यकर्ता आहे तो. बरोबर साहेब, पुन्हा फोन करायची गरज नाही, काम झालं म्हणून समजा. माझं बोलणं कळलं तुम्हाला? अधिकाऱ्यासोबत भांडून काय करता हो? त्याच्या वरचा जो असेल नेता, त्या खात्याच्या नेत्याला फोन करा. तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. परवा माझी गाडी संभाजीनगरला पकडली होती, ते थांबवली त्यांनी गाडी. आता मार्च महिना चालू आहे ना, मग त्यांना ते टार्गेट दिलेलं असतं बरं का. म्हणजे गाडी थांबवल्यानंतर ते म्हणे महाराज अहो या गाडीचे नाही मी काढतो बस. महाराज या गाडीच्या त्या काचा काळ्या आहेत म्हणे. अहो म्हणलं साहेब त्याचं कारण असं आहे की आमच्या संसारच गाडी आहे, आमचं घरच गाडी आहे. मग आमचे कपडे वगैरे वाळत टाकलेले असतात. मग ते 2-2, 3-3 दिवसाचा प्रवास, मग ते बरं नाही दिसत ते कपडे वगैरे असे वाळत टाकलेले, त्याच्यामुळं काचा काळ्या असतात बाबा. बाकी काय आमचे काळे कामं नाही. बरोबर आहे. मग अहो म्हणे पण ते सीट बेल्ट लावलेला नाही आणि ते नेमका सीट बेल्ट खराब झाला होता. ते खराब झाल्यामुळं मग गाडीच बदलली. तुमच्या लक्षात येत नाही? लक्षात नाही का बघा. ते सीट बेल्ट खराब झाला होता. त्यांना म्हणलं अहो ते खराब झालाय सीट बेल्ट. बरोबर म्हणे महाराज पण काय म्हणे असं. अहो म्हणलं जाऊ द्या ना साहेब, आम्ही कीर्तन करणारी माणसं, फिरणारी माणसं आहे, काय त्याच्या आता काय माझ्या एकट्याच्याच गाडीच्या काचा थोड्याच काळ्या आहे. म्हणलं बरं ठीक आहे साहेब, म्हणलं माझ्या गाडीच्या काचा काळ्या. मी काय तंडत बसत नाही बरं का, आणि आपलं पावर बी दाखवत नाही. हात जोडून जेवढं होईल तेवढं करत राहायचं. बरोबर आहे. त्यांना म्हणलं साहेब जाऊ द्या, काय एखाद्या महाराजाला जाऊ दिलं मग काय झालं? नाही म्हणे हो असं ते नंबर प्लेट फॅन्सी, ते काचा काळ्या, ते सीट बेल्ट. अहो म्हणलं सीट बेल्ट तर खराबच झालेला आहे ना. म्हणलं ठीक आहे साहेब आमच्या गाडीच्या काचा काळ्या आहे, पण या काळ्या फ्लेम काढण्याच्या कंपन्याला परवानगी देणार कोणी? म्हणजे सरकार. परवानग्या द्यायला सरकार, पकडायला कोणाची लोक? बोला, पकडाय कोणाची लोक? सरकारची. दारूचं लायसन द्यायला सरकार आणि दारू पिल्यावर पकडायला. धुंद झाला तुझा दरबार. म्हणलं साहेब नाही, म्हणलं जाऊ द्या कशाला बोलायला लावता. ते काही बिचारा असं मग काहीच बोललो नाही. फोन लावला, म्हणलं हे धरा बोला यांना. मी DYSP ला फोन लावला. DYSP ला फोन लावल्यावर म्हणलं अहो सांगत जा तुमच्या कर्मचाऱ्यांना कुणाला थांबवायचं कुणाला नाही, द्या म्हणे त्याच्याकडे फोन. आणि ते म्हणे त्याने कानाला फोन लावला की ते काहीच बोल ना. हां जी सर जी सर जी सर जी सर बरं सर हो सर हां. आणि मग माझ्याजवळ फोन म्हणे महाराज अहो त्यांना फोन लावायच्या अगोदर तुम्ही मला सांगायचं ना. अहो म्हणलं किती वेळचं सांगत होतो तुम्हाला, मला जाऊ द्या. बरोबर आहे, किती वेळचं सांगत होतो. अहो म्हणे असं कुठं असतं का? म्हणलं मग तसं कुठं असतं का? बरोबर आहे ना, असं कुठं असतं का? म्हणलं तसं कुठं असतं का? माझा मुद्दा संपला. मी पोलिसासंग कशाला भांडू? माझी ओळख जर DYSP सोबत असेल तर मी पोलिसासंग भांडण्यात मजा आहे का? काहीच नाही. तसे आमची ओळखच SP सोबत आहे, म्हणजे जगाच्या मालकासोबत आहे. जगाच्या मालकासोबत ज्याची ओळख आहे
त्यानं काळाच्या पुढं पुढं करायचं काय गरज आहे? तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाता भरा हरी राम पा. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? ज्याचे गरजता पोवाडे, त्या भगवंताच्या नामाचे पोवाडे गावा लागतील. गरज नाही म्हणजे उंच स्वरात म्हणणे. आता यांचा आवाज उंच आहे ना म्हणून हे फेमस आहेत. उंच गाणारी माणसं लवकर फेमस होतात, बरोबर आहे ना? उंच गाणारी माणसं लवकर फेमस होतात. आता काही काही गावात गायकाचे आवाज उंच आहे म्हणून महाराष्ट्रावर प्रभाव पडला ना त्यांचा, बरोबर आहे का नाही? आवाज उंच उंच स्वरात गाणे म्हणजे गरज नाही, बरोबर आहे? आभाळ काय व्हायला म्हणतात? आभाळ काय व्हायला लागलं? गरजायला लागलं. मग ज्याचे गरजता पोवाडे किंवा पवाडे. पोवाडे म्हणजे काय? पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे कीर्तन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे आदिन रजनी हाची धंदा. महाराज म्हणले दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आता याच्यानंतर जर तुम्हाला कोणी म्हणलं महाराज चांगला धंदा तुमचा आहे, तर काही वाईट वाटून घेऊ नका. लोक म्हणतात ना मस्त धंदा आहे हो तुमचा, त्याचं काय वाईट वाटायचं? अभंगच आहे ना, दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि लोक काय बोलतील काय मेळ आहे का? एखादा कीर्तनकार कीर्तनाला निघाला की ओट्यावर बसले लोक म्हणतात महाराज कुठं द्यायचा आज चपका, चपका नाही तर कुठं ठोकायचं कीर्तन. अरे कीर्तन ठोकायचं असतं का? काय बोलतील सांगता येतं का? कोणी म्हणतं मस्त आहे तुमचा धंदा, म्हणायचा आमचा धंदाच. कोणी निंदा कोणी वंदा, आमचा सोयीताचा कोणता धंदा? गोविंदाचे पोवाडे. आमचे भगवंताच्या नामाचे पोवाडे गाण्याचा धंदाच आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. महाराज म्हणले लक्ष द्या, गरज नाही म्हणजे उंच स्वरात म्हणणे, आणि पोवाडा उंच स्वरातच असतो. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिव प्रभूचा गातो गुणगान. बरोबर आहे ना? असंच असतं ना. तानाजी मालुसरेने सांगितलं राजा एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी मालुसरेने सांगितलं राजा अपयश आलं तर हा ताना पुन्हा तुम्हाला आपलं तोंड सुद्धा दाखवणार नाही. माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या, तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल राजा. ओम नमो श्री टाकू नका बरे, कट करा. हा ते मग आता आला विषय म्हणून म्हणलं त्यांनी. पण पोवाडा म्हणलं की या स्वरात असतो ना. अहो शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर त्याचा आवाजच तसा पाहिजे ना. राजांचं चरित्र सांगायचं म्हणल्यावर त्या आवाजातच सांगावं लागेल ना, त्या आवेशात सांगावं लागेल. भाषणाचा टोन वेगळा, चरित्राचा टोन वेगळा, व्याख्यानाचा टोन वेगळा. आता अधिवेशन चालू आहे, तिथलं वातावरण. अध्यक्ष महोदय,
विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. बरोबर आहे. माझ्यावर झालेले आरोप सिद्ध जर झाले, मतदारसंघात पाय ठेवणार नाही अध्यक्ष महोदय. असं असतं ना ते तिथलं वेगळं, चरित्र म्हणलं की वेगळं. चरित्र म्हणलं की ते आवेशातच सांगावं लागेल ना, नाही तर शाळेची मास्तरीन पोरायला शिकू लागली. शिवाजी महाराजांना अफजल खानासाठी टेरेस फाडला माय नसता फाडला बरं झाला असतो. बरोबर आहे का नाही सांगा. काय फायदा. महाराज म्हणले आवेशातच असलं पाहिजे. पोवाडा म्हणलं की तो उंच स्वरातच असतो. बरोबर आहे ना. महाराज म्हणले ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे गायीन लीळा चरित्र पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे चिंतन, पोवाडे म्हणजे नामस्मरण. ज्याचे गरजता पोवाडे. पान महाराज म्हणले कळी काळ पाया पडे. भगवंताच्या नामाचे पोवाडे जर गायले तर महाराज म्हणतात काळ सुद्धा आपल्या पाया पडल्याशिवाय राहत नाही. असं पहिला निघाली ही अंत्ययात्रा तिथून चालली. बरोबर आहे. या अंत्ययात्रा तिथून चालली. ह्या बाईच्या मनात आलं म्हणे माय शुभ कामाला माझी पोरगी नांदायला निघाली पहिल्यांदा, आणि या महाराजाची अंत्ययात्रा इथून चालली. या महाराजाला आजच मरायचं होतं का. काय म्हणे या महाराजाला आजच मरायचं होतं का. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले बाई त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. बरोबर आहे. महाराज म्हणतात कळी काळ पाया पडे. यांना काळ नाही नेऊ शकत, यांच्या मनावर असतं. ऐका बरं, लक्ष द्या. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का. बोला बर. ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का. महाराज म्हणले कळी काळ पाया पडे. काळ गुलाम सलाम गुलाम सलाम त्याला करतो ना, आपला तुमच्या चालील सलाम आहे महाराज. बरोबर आहे ना. कसं बसवतो गडी त्याचं त्याला माहित. दाजी कमी झाला आवाज. तुम्हाला बी सलाम आहे आपला, कमी करू नका. हा. काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबतो. महाराज म्हणले जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. तुकाराम 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 तुकाराम
समर्थ धन्य तुकोबा समर्थ तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा पण कशामुळं ज्याचे गरजता पोवाडी कळी काळ पण ज्याचे पार अर्धा पाऊण तास झाले महाराज ज्याचे म्हणजे नेमके कुणाचे महाराज म्हणले तो हा राणा कुसा 618 जण महाराज म्हणले तो पंढरपूरचा राजा आहे सरपंच गावचा राजा आमदार तालुक्याचा राजा खासदार जिल्ह्याचा राजा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा आणि देशाचा राजा कोण पंतप्रधान नाही चुकीचं राष्ट्रपती राष्ट्राचा पती बरोबर आहे ना पंतप्रधान त्याच्या खाली आहे देशाचा राजा आहे राष्ट्रपती पण महाराज म्हणले या जगाचा राजा कानडा राजा पंढरीचा महाराज म्हणले या जगाचा राजा जर कोण असेल तर तो पांडुरंग आहे ज्याचे म्हणजे कोणाचे त्या पंढरपूरच्या राजाचे ज्याचे गरजता पोवाडी कोणाचे तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना चौवेदी जाण 6 शास्त्री कारण 18 ही पुराणे हरिशी गाती हे माझं थोडंच म्हणणं आहे गगना हुने वाढ हे आमचं म्हणणं नाही वेद अनंत बोलिला अर्थ ही तुलाची साधीला विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम घ्यावे बस हे आमचं म्हणणं नाही हे वेदाचं शास्त्राचं पुराणाचं मत आहे म्हणून महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा
कुसासाच 18 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केल्यानंतर भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष दोन्ही देण्याची ताकद त्याच्या नामामध्ये आहे. कोणी म्हणा आम्हाला भोगही नको आम्हाला मोक्षही नको, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचंय ना, महाराज म्हणले भगवंताचं नाम घ्या. दुर्लभ नाम घेतलं, हे बघा भगवंताचं सुलभ नाम घेतलं की दुर्लभ असणारं वैकुंठ सुद्धा तुम्हाला सहज आणि सुलभ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तपेविन दैवत विद्याविन प्राप्त. बरोबर आहे ना. घेशी तेव्हा देशी. हा हा नाही 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 घेशी तेव्हा देशी नाही बरं का. घेशी तेव्हा देशी ऐसा हसशी. बस त्याचं भजन करा. त्याचं भजन केलं की महाराज म्हणले ते दुर्लभ असणारं वैकुंठ. एवढं वैकुंठ सोपं नाही बरं. वैकुंठी जावया तपाचे सायास लागे करणे नास जीवाभू. वैकुंठाला जायचं असेल तर तपश्चर्या करावी लागते, एवढं सोपं नाही. पण ते दुर्लभ वैकुंठ तुम्हाला सुलभ मिळतं त्याच्या नामाने. नामसंकीर्तन साधन पै म्हणून म्हणतात ना, नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नारायणा. पाप राशी तोही नेला वैकुंठाशी. नाम तुझे रे नारायणा. बरोबर आहे. महाराज म्हणले त्याचं नाव घ्या वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ते कोणतं नाम? सर्वांनी टाळी वाजून प्रेमाने विठोबा रखुमाई.